23वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार असून राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी दिली आहे। महोत्सवात अभिनेत्री शुभा खोटे, अभिनेते अनुपम खेर आणि गायिका कविता कृष्णमूर्ती यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन केले जातं। यंदाची थीम ही शोमॅन राज कपूर जन्मशताब्दी आहे। भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे व ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण अनुपम खेर यांना पीप डिस्टिंग्विश अवॉर्ड, तर ज्येष्ठ गायिका पद्मश्री कविता कृष्णमूर्ती यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार HD बर्मन पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची घोषणा महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी केली। यंदा प्रख्यात चर्मवाद्य वादक विजय चव्हाण आणि सहकारी यांच्या वादनाने उद्घाटन सोहळ्याची सुरुवात होणार आहे। उद्घाटन सोहळ्यानंतर ग्लोरिया कंट्री, इटली, स्वित्झर्लंड, डॉक्टर मार्गारेटा विकारियो हा उद्घाटनाचा चित्रपट म्हणून दाखवण्यात येणार आहे। तर रूम नेक्स्ट डोअर कंट्री, स्पेन, डॉक्टर पेड्रो अल्मोडोवर या चित्रपटाने महोत्सवाची सांगता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असल्याचे डॉक्टर पटेल यांनी सांगितले। यावेळी महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय ज्युरींच्या नावांची घोषणाही करण्यात आली। यामध्ये मार्को बेकिस, चिली इटालियन चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक, मार्गारिबा शिल, पोर्तुगीज चित्रपट दिग्दर्शक आणि शिक्षिका, पेट्री कोटविचा, फिनिश चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक, तामिनी मिलानी, इराणी चित्रपट दिग्दर्शक, जार्जो स्टिचकोविच, सिनेमॅटोग्राफर, सार्बिया सुरुद महादेव्यू ल वेवा, श्रीलंकन चित्रपट दिग्दर्शक, अर्चना, दक्षिण भारतीय अभिनेत्री अनिरुद्ध रॉय चौधरी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांचा समावेश आहे। या महोत्सवात फिल्म सिटीच्या MD स्वाती म्हस्से पाटील यांचे चर्चासत्र 14 फेब्रुवारी आणि प्रसिद्ध माहितीपट दिग्दर्शिका चर्चा आणि उमेश कुलकर्णी, अनुपम श्रीनिवास, सर्वनिक कौर, कुलदीप बर्वे हे वर्कशॉप घेणार आहेत। ज्येष्ठ साहित्य सम्राट विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान बोमन इराणी यांचे होणार असून ते 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे। सिनेमा अँड सोल तपन सिन्हा, AI फिल्मच्या माध्यमातून चित्रपटाच्या आशयाची निर्मिती पॅको टोरेस आणि मराठी पॅनल, मराठी चित्रपटातील आव्हाने, निर्मिती ते प्रेक्षक हे मास्टर क्लास संपन्न होणार असल्याचे डॉक्टर पटेल यांनी सांगितले। 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 होणार आहे। सेनावती बापट रस्त्यावरील पॅव्हिलियन मॉलमधील PVR आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स आणि औंध भागातील वेस्टर्न मॉलमधील सिनेपोलिस चित्रपटगृहात या 3 ठिकाणी एकूण 11 स्क्रीनवर चित्रपट दाखवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नमस्कार। 23वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 13 फेब्रुवारीपासून ते 20 फेब्रुवारीपर्यंत पुण्यात होतो आणि तो गणेश कला केंद्रामध्ये होईल यावेळेला। आणि उद्घाटन जे होईल त्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना आमंत्रण केलं आहे, कल्चरल मिनिस्टरना, सांस्कृतिक मंत्र्यांना बोलवलं आहे, 2 उपमुख्यमंत्री आहेत त्यांनाही बोलवलं आहे, सेक्रेटरींना बोलवलं आहे। यातली आता अजून कारण 7-8 दिवस आहेत, त्यामुळे मंडळी येतील, सगळ्यांनी यायचं कबूल केलं आहे, त्यामुळे ही मंडळी येतील उद्घाटनाच्या वेळेला। उद्घाटनाच्या वेळेला आपण काही लोकांचा खास अवॉर्डी म्हणून सत्कार करतो की ज्यांचं योगदान असतं सिनेमाला। त्या यावर्षी अनुपम खेरना आपण बोलवलंय, त्यांनी मान्य केलं यायचं। त्यानंतर शुभा खोटे या साधारणपणे एक 15 वर्षापूर्वीपासूनच्या आधीपासूनच्या चित्रपट, मग मराठी असो किंवा हिंदी असो, सहभागी होणाऱ्या अभिनेत्री आहेत, त्यांना पण आपण बोलवलंय, ते येत आहेत। आणि आपलं जे SD बर्मन अवॉर्ड असतो, त्या SD बर्मन अवॉर्डला आता आपण कविता कृष्णमूर्तींना बोलवलंय, त्या येत आहेत। याशिवाय आणखीन काही वर्कशॉप्स होत आहेत, कारण सिनेमा हा घडतोय, वेगवेगळ्या दशकामध्ये वेगळे आकार घेतो, काय प्रश्न उभे राहतात, डिजिटल युगामध्ये आणखीन नवीन प्रश्न उभे राहिले, काय उभे राहिले या संबंधीच्या चर्चा या ठिकाणी होतील, पटकथेवर होतील, तंत्रज्ञानावर होतील, अभिनयावर होतील आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा तरुण पिढींना होईल असं मला वाटतं। याकरता आंतरराष्ट्रीय ज्युरी आहे, ती निवड झालेली लोक आहेत, त्यात काही भारतीय आहेत, हे सगळे येऊन उत्कृष्ट सिनेमा जो आहे तो महाराष्ट्र सरकारचं जे अवॉर्ड आहे ते म्हणजे प्रभात अवॉर्ड हे जाहीर करतील। त्यानंतर संत तुकाराम अवॉर्ड मराठीसाठी जाहीर करतील। मराठीसाठी 7 सिनेमे आणि वर्ल्ड सिनेमासाठी 14 सिनेमे आपण निवडले आहेत आणि त्याची जी काही शेवटी परिणती आहे ती 20 तारखेला आहे, 20 फेब्रुवारीला तो समारंभ होईल। त्यावेळेला सांस्कृतिक मंत्री हजर राहणार आहेत, फिल्म सिटीचे मुख्य या ठिकाणी हजर राहणार आहेत स्वाती म्हस्से पाटील,
आणि मला असं वाटतं की परवणी आहे. 7 दिवस लोकांनी भरपूर सिनेमे, जवळ 150-200 सिनेमे पाहायचे आहेत. PVRमध्ये, आयनॉक्समध्ये आणि सिनेपोलिस या सगळ्या चित्रपटगृहामध्ये हे सिनेमे दाखवले जाणार.